शिवतारे बापू. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये सत्ताधारी पक्षाकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मी इथे उभा आहे. अध्यक्ष महोदय, मी प्रथमतः राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करेल की ज्या संवेदनशील पद्धतीने त्यांनी या सरकारमध्ये जे जे काही मोठे निर्णय घेतलेत ते अतिशय साहसी, त्याचप्रमाणे अनेक 10, 20, 25 वर्ष सततची शेतकऱ्यांकडून मागणी होत असणारे निर्णय त्यांनी घेतलेले. अध्यक्ष महोदय, एकनाथराव शिंदे असताना, मुख्यमंत्री असताना गेल्या 2.5 वर्षामध्ये सर्वाधिक सुधारित प्रशासकीय मान्यता या सिंचनाच्या प्रकल्पासाठी दिल्या आणि लाखो हेक्टर शेतकऱ्यांसाठी सिंचनाचं पाणी मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे असे संवेदनशील प्रयत्न त्यांनी केले. अध्यक्ष महोदय, दुसरा एक आणखी महत्त्वाचा प्रश्न सततचा गेले 25 वर्ष चर्चेला जात होता आणि तो म्हणजे शेतकऱ्यांना मोफत वीज. अध्यक्ष महोदय, अतिशय कृतिशील पद्धतीने 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या पंपाचं वीज बिल 100% माफ करत सरकारने एक मोठा अद्वितीय अशा प्रकारचा हा निर्णय घेतला. 25 वर्षापासून शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारा बोजा कमी करण्याचं काम केलं. अध्यक्ष महोदय, अतिशय अभिनव पद्धतीने मुख्यमंत्री निर्णय घेतात आणि ते पूर्णत्वाला आणतात. अध्यक्ष महोदय, गेल्या 25 वर्षामध्ये शेतकऱ्यांची आणखी एक मागणी असायची की आम्हाला 8 तास वीज द्या, पण दिवसा द्या. रात्रीची वीज दिली जायची आणि मग जेव्हा पाणी धरण्यासाठी वगैरे शेतकरी जेव्हा शेतात जायचे त्यावेळेस विंचू काटा असेल, साप असतील आणि त्याच्यामध्ये अनेक शेतकरी मृत्युमुखी पडायचे. अध्यक्ष महोदय, अतिशय कल्पकतेने दिवसा वीज देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचं धोरण मुख्यमंत्री महोदयांनी आणलं. तब्बल 16,000 मेगावॉट सौर ऊर्जेचे प्रकल्प हे कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले आणि कृतिशील पद्धतीने राज्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या काही गायरांच्या जमीन, काही शासकीय जमिनी हे विकासकांना देऊन सरकारचा एकही नया पैशाची भांडवली खर्च न करता 16,000 मेगावॉट सौर ऊर्जेचे प्रकल्प करून एक महत्त्वाची अशी कल्पना त्यांनी मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवली. जवळजवळ 9,500 मेगावॉटच्या सौर ऊर्जेचे प्रकल्प हे सुरू आहेत. अध्यक्ष महोदय, पुण्याचं उदाहरण घेतलं तर पुण्याचं 3 TMC पाणी वाचवण्यासाठी या शासनाने निर्णय घेतला आणि खडकवासला धरणाचं फुरसुंगीपर्यंतचं पाणी ओपन कॅनॉलऐवजी टनेल केला. अतिशय महत्त्वाची अशी योजना की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना 3 TMC पाणी वाढते आणि त्याचबरोबर कॅनॉल जो आहे त्या कॅनॉलची जागा संपूर्ण रिकामी होणार आहे. पाणी PDN योजना, शेतकऱ्यांना आता जे उपलब्ध पाणी आहे ते त्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा आहे आपल्या हातात आहे आणि म्हणून PDN योजना आणून जास्तीत जास्त सूक्ष्म सिंचन पद्धतीने काम करण्याचं काम या सरकारने केलं. माझ्या इकडचं पहिला प्रकल्प राज्यातला की धरणालाच अपर टँक मानून ड्रिप इरिगेशन 23,000 हेक्टरला हे विजयविण आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत निर्णय घेऊन आणखी निधी देऊन त्याला देखील त्यांनी मार्गी लावलेलं आहे. एकच शेवटचं 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं. आता 10 शेतकरी एकत्र येत आहेत आणि 25 किलोमीटर ते पाणी घेऊन जात आहेत. 75 HPचा जर त्यांचा पंप असेल तर त्या सहकारी पाणी पुरवठा पाणी योजनेमध्ये किती शेतकरी मेंबर आहेत, किती लोकांना फायदा होतो आहे. डिवायडेड बाय HP असं करून जर आपण काम केलं तर या मोठ्या उपसा सिंचन योजना स्वतःच्या खर्चाने शेतकऱ्यांनी केल्यात ते वंचित राहत आहेत. कदाचित एकंदरीत HP डिवायडेड बाय सदस्य मोजलं तर कदाचित 2 HP सुद्धा एका शेतकऱ्याला येणार नाही आणि म्हणून धोरणात्मक नियमामध्ये हा आपण बदल करावा आणि मोठ्या उपसा सिंचन योजनेचे लाभार्थी शेतकरी विजेचा वापर याप्रमाणे त्यांना देखील विजेच्या याच्यामध्ये सूट द्यावी अशा प्रकारची मी विनंती शासनाला करतो आणि थांबतो. धन्यवाद.